ग्रामीण भागात ग्रामपंचायत महत्त्वपूर्ण घटक असते. गावातून गोळा होणारा कर हा ग्रामपंचायतचा आर्थिक सोर्स असतो. आता या ग्रामपंचायत जास्त मालामाल होणार आहेत, कारण आता ग्रामपंचायत लेवलचा अर्थात गाव पातळीवरचा कर वाढवला जाणार आहे. 1 फेब्रुवारी पासून पुढील 30 दिवस सुधारित कर रचनेवर नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 एप्रिल 2026 पासून नगर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नवीन पद्धतीने घरपट्टी व मालमत्ता कराची आकारणी करण्यात येणार आहे. नवीन कर रचनेनुसार जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करण्यात येणार आहे. त्यानुसार कच्चे, पक्के आणि आरसीसी घरांचे क्षेत्रफळ व बांधकामांच्या प्रकारानुसार वेगवेगळे कर दर निश्चित केले जाणार आहेत. तसेच निवासी आणि व्यापारी मालमत्तांसाठी स्वतंत्र दर लागू राहणार आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यातच सुधारित करानुसार बिले तयार करून नागरिकांना बजावण्यात आली, तर नगर जिल्हा परिषद ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरणार आहे, जी नव्या पद्धतीने ग्रामपंचायत कर आकारण्याची अंमलबजावणी करेल. एकीकडे ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढून विकास कामांना गती मिळणार असली, दुसरीकडे महागाईच्या काळात ग्रामीण जनतेवर हा अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे हरकती सूचनांच्या कालावधीत ग्रामस्थ किती सक्रियपणे आपला आवाज उठवतात याकडे प्रशासनाचे लक्ष लागून राहिले आहे.